नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न मोर विथ जेपी सर. तुम्हा सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, आपली MS वर्ड 2019 ची सध्या सिरीज चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण MS वर्ड पूर्ण डिटेलमध्ये शिकत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सर्ट मेनू मधील काही ग्रुपचा अभ्यास केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित सगळ्या ग्रुपचा अभ्यास करणार आहोत इन्सर्ट मेनू मधील. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या मित्रांसोबत माझा चॅनल शेअर करा, त्यांना सबस्क्राईब लावा. मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला सुरुवात करूया मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ. वर्ड ओपन करा मित्रांनो, ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करा, मेनूवरती क्लिक करा. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इलस्ट्रेशन्स आणि ॲडिन्स ग्रुप बघितलं होतं. आज आपण पुढचे मेनू बघूया. तर मीडिया पुढचा ग्रुप जो आहे मीडिया ग्रुप आहे. याच्यामध्ये आपल्याला समजा एखादी व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण आपल्या डॉक्युमेंटमध्येच त्या व्हिडिओचा समावेश करू शकतो. ऑनलाईन व्हिडिओवर क्लिक करा मित्रांनो. तुम्हाला एक या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील, यूट्यूब आणि फ्रॉम व्हिडिओ एम्बेड कोड. एखाद्या वेबसाईटवरून अदर दॅन यूट्यूब या वेबसाईटवरून तुम्हाला जर एखादा व्हिडिओ घ्यायचा असेल तर कोड म्हणजे लिंक कॉपी करून या ठिकाणी तुम्ही कोड पेस्ट करू शकता. डायरेक्ट यूट्यूबचा व्हिडिओ पण तुम्ही या ठिकाणी प्ले करू शकता. समजा तुम्हाला एखादी रेसिपीचा व्हिडिओ या ठिकाणी शोधायचा आहे तर तुम्ही नाव लिहा, सर्च बटनवर क्लिक करा, रेसिपीचे व्हिडिओ तुमच्या समोर येतील मित्रांनो. तुम्ही कुठला पण एक रेसिपीचा व्हिडिओला सिलेक्ट करा, इन्सर्ट करा, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तो रेसिपीचा व्हिडिओ या ठिकाणी दिसेल. इथून तुम्ही डायरेक्टली त्याला प्ले करू शकता. व्हिडिओ अवेलेबल असेल तर लगेच प्ले होईल अशा प्रकारे. नेक्स्ट पुढचा जो ग्रुप आहे तो आहे लिंक्स. लिंक्स मध्ये मित्रांनो आपला फॉर्म्युला करायचा नाही. लिंक मध्ये आपण एखाद्या शब्दाला एखादी डॉक्युमेंट लिंक करू शकतो, अदरवाईज एखादी वेबसाईट लिंक करू शकतो. तर याला पूर्वी हायपर लिंक म्हणायचे, आता हे हायपर लिंकच म्हणतात. वरील लिंक दिसते पण इथं इन्सर्ट हायपर लिंक. पण या दोन दोन ऑप्शन आहेत या ठिकाणी. करंट फोल्डर म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट मधलीच कम्प्युटर मधली एखादी फाईल जर याला लिंक करायची असेल, समजा आपण एखाद PDF फाईल व्हिडिओ शब्दाला लिंक करूया. त्याचा कलर वगैरे चेंज झाला मित्रांनो, याच्यावर कर्सर नेलं तर सांगते की कंट्रोल प्लस क्लिक टू फॉलो लिंक. कंट्रोल केला की आपला कर्सर जो आहे हाताच्या याच्यामध्ये चेंज होतो. कंट्रोल प्लस क्लिक करायचं, ओके करायचं, ती तुमची फाईल या ठिकाणी ओपन होऊन जाते. त्याला रिमूव्ह करू शकतो. राईट क्लिक करा, रिमूव्ह हायपर लिंक करा. किंवा समजा तुम्हाला एखादी वेबसाईट लिंक करायची असेल तर त्या शब्दाला सिलेक्ट करा, लिंकवरती क्लिक करा, तर करंट फोल्डरच्या ऐवजी ब्राउझर पेजेस करा आणि या ठिकाणी तुम्ही ती जी कुठली वेबसाईट त्याला लिंक करायची आहे ती वेबसाईट तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर येस टाका, ओके करा. HTTP लिहायची गरज नाही मित्रांनो. पूर्ण www च्या नंतर डॉट दिलं की ऑटोमॅटिक HTTP येते. फक्त येस त्याच्यामध्ये ऍड करा. कंट्रोल प्लस क्लिक करा. तुमचा जो कोणता डिफॉल्ट ब्राउझर आहे तो ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्ही जी काही वेबसाईट दिली आहे ती वेबसाईट ओपन होईल. जसं की आपण गुगल दिलं होतं, google.com ओपन झालं मित्रांनो. जनरली काय असते की आपल्याला जर समजा ब्राउझर ओपन करायचं असेल तर आपलं डॉक्युमेंट मिनिमाइज करावं लागते, नंतर ब्राउझर ओपन करावं लागते, मग वेबसाईट टाकावं लागते. त्याच्याऐवजी आपण लिंकचा वापर करून डायरेक्टली वेबसाईट त्या ठिकाणी ओपन करू शकतो आपल्या डॉक्युमेंटमध्ये. तर पुढचा आहे बुकमार्क. बुकमार्क समजा तुम्ही एखादी ई बुक वाचत आहात आणि समजा 200-300 पेजेसचं, आणि समजा तुमचं बुक रिडिंग इथपर्यंत आलेलं आहे. तुम्ही त्या शब्दाला सिलेक्ट करा आणि बुकमार्क इन्सर्ट करा. त्याला 1 वगैरे नाव द्या, BM1 वगैरे असं त्याला ऍड करा. त्यानंतर मित्रांनो पुढील ऑप्शन आहे क्रॉस रेफरन्स. क्रॉस रेफरन्सला आपण थोडं स्किप करूया मित्रांनो. ज्यावेळेस रेफरन्स मेनू येईल त्यावेळेस आपण हे बघणारच आहोत. क्रॉस रेफरन्स सुद्धा हायपरलिंक सारखंच असते. डॉक्युमेंटमध्ये तुम्ही एखादी लिंक देऊ शकता, त्याला आपण डिटेलमध्ये नंतर बघूया. पुढचा ऑप्शन आहे कॉमेंट्स. कॉमेंट्समध्ये एखादी शब्दाला तुम्ही कॉमेंट करू शकता किंवा एखाद्या शब्दाबद्दल विशेष माहिती देऊ शकता किंवा तुमच्या कलिग्सला, सहकार्याला त्याच्याबद्दल प्रश्न विचारू शकता. थीम्सला आपण कॉमेंट देऊया. थीम्सला सिलेक्ट करायचं, बाजूला तुमच्या समोर कॉमेंट्स आहे. थीम्स इथं
एलियस काही पण असं आपण लिहू शकतो. आता आपल्याला जे आवडलं ते किंवा जे रिलेटेड आहे ते तुम्ही ते लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे हिडर आणि फुटर. हिडर फुटर पेज नंबर. हिडर मध्ये बघा मित्रांनो, आपण जर समजा तर कर्सर नेलं तर लगेच सांगते की ऍड अ हिडर. जसं आपण एखादी पुस्तक पाहतो, पुस्तकाच्या पेजवर, प्रत्येक पेजवर धड्याचं नाव असते किंवा एखादी पुस्तकाचं नाव असते, लेखकाचं नाव असते, काही पण असं हिडरला आपण देऊ शकतो आपल्या इन्फॉर्मेशनसाठी. इथं दाखवलं या हिडरवर क्लिक केला तर तुमच्या समोर त्याचे काही प्रकार तुम्हाला दिसतील, जसं की ब्लँक 3 कॉलम, ब्लँक आहे, ऑस्टिन आहे, बँडेड आहे, भरपूर आहेत. ऑड इव्हन पेजेसचे आहेत. कुठलंही आपण एक इन्सर्ट करून त्याला आपण एडिट करून त्या ठिकाणी आपलं नावही टाकू शकतो किंवा आपल्याला नको असेल तर आपण ते काढूनही टाकू शकतो. त्याच्यानंतर पुढचं आहे मित्रांनो फुटर. फुटर म्हणजे आता हिडर जसं शब्दाच्या पेजेसच्या वर होतं, तसं फुटर हे पानाच्या तळाशी असते. त्याच्यात सुद्धा पेज नंबर असू शकते किंवा एखाद्या धड्याचं नाव असू शकते किंवा काही असू शकते आपल्या रेफरन्ससाठी. तसं तुम्ही फुटरचे पण हिडर सारखेच प्रकार आहेत, ब्लँक, ब्लँक 3 कॉलम, ऑस्टिन, बँडेड वगैरे. जे तुम्हाला घ्यायचं तसं तुम्ही घेऊन तुमच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये एडिट करू शकता. त्याच्यानंतर त्याचा पुढचा प्रकार आहे पेज नंबर. समजा आपल्याला हिडर फुटर मध्ये काही इन्फॉर्मेशन टाकायची नाही आणि पेजच्या तळाच्या भागावर किंवा टॉपला, मिडलला, बॉटमला, मार्जिन मध्ये, राईट साईडला, जिथं कुठं आपल्याला पेज नंबर टाकायचा आहे ते तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी पेज नंबर टाकू शकता. जसं 1 पेज, 2 पेज, 1 of 1, 1 of 3 असं जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने तुम्ही ते पेज नंबर टाकून त्याचा यूज करू शकता मित्रांनो. एखादी वेळेस तुम्ही समजा तुम्हाला हिडर फुटर मध्ये तुमच्या डॉक्युमेंटची माहिती टाकायची असेल किंवा त्याचा पाथ टाकायचा असेल तर तुम्ही पाथ देखील त्या ठिकाणी टाकू शकता. एडिट फुटर करा. त्या ठिकाणी डॉक्युमेंट इन्फो मध्ये तुम्ही फाईलचा पाथ टाकू शकता. डॉक्युमेंट 1 अशा क्विक पार्ट्स असतात. सॉरी, डॉक्युमेंट इन्फो मध्ये फाईल नेम, पाथ, डॉक्युमेंटची प्रॉपर्टी, जे काही तुम्हाला टाकायचं एखादं चित्र वगैरे समावेश करू शकता. डॉक्युमेंटचा जर पाथ टाकला, फाईलचा पाथ, तर आपल्याला एखादी वेळेस डॉक्युमेंट सापडलं पण ती फाईल कुठं सेव्ह केलं होतं हे जर लक्षात येत नसेल तर आपण त्या पाथवरून ते फाइंड करू शकतो मित्रांनो, की आपल्याला सहज लक्षात येते की आपण नेमकी ती फाईल कुठं स्टोअर केली होती. त्यासाठी देखील हिडर आणि फुटरचा वापर जनरली केला जातो. त्याच्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो टेक्स्ट बॉक्स. डॉक्युमेंटमध्ये काम करताना बऱ्याचदा आपल्याला एखादी वेळेस टेक्स्ट बॉक्सची गरज पडते. तुम्ही टेक्स्ट बॉक्सचे काही प्रकार आहेत डिझायनिंगच्या वेळेस, असे बँडेड साईड बार, ऑस्टिन कोड, ऑस्टिन साईड बार, बँडेड कोड किंवा असे वेगवेगळे तुम्हाला गरजेनुसार वापरता येतात. नसेल तर ड्रॉ टेक्स्ट बॉक्स करून तुम्ही डायरेक्ट असा प्लेन टेक्स्ट बॉक्स देखील इन्सर्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये चित्र, नाव वगैरे काही काही गोष्टीचा तुम्ही समावेश करू शकता. त्याच्यानंतर पुढे आहे क्विक पार्ट्स. क्विक पार्ट्स मध्ये मित्रांनो ऑटो टेक्स्ट मध्ये तसं उदाहरणार्थ समजा आपल्याला जानेवारी लिहायचं, आपण जसंही जानेवारीचे 4 कॅरेक्टर टाईप केले की त्याचं वर तुम्हाला इंडिकेट व्हायला की जानेवारी जर लिहायचं असेल तर प्रेस एंटर करा. दॅट इज कॉल ऑटो टेक्स्ट. फेब्रुवारी लिहायचं समजा, फेब्रुवारीचं पूर्ण पूर्ण लिहित बसण्याच्या ऐवजी लगेच ते आलं, याला ऑटो टेक्स्ट असं म्हणतात. समजा तुम्हाला असं वाटलं की एखादी शब्द आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचा तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. तर राधाकिशन हा शब्द लिहिला, सिलेक्ट केलं आणि क्विक पार्ट्स मध्ये गेलो, ऑटो टेक्स्ट, त्याला सेव्ह सिलेक्शन टू ऑटो टेक्स्ट गॅलरी करायचं, ओके करायचं. नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा कधी राधाकिशन लिहायला सुरू केलं तेव्हाही तुम्हाला इंडिकेट करते राधाकिशन जर पाहिजे असेल तर प्रेस एंटर करा आणि त्याला इन्सर्ट करा. त्या पद्धतीने आपण क्विक पार्ट्स मधील ऑटो टेक्स्टचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर पुढे डॉक्युमेंट प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला काही ऑथरचं नाव वगैरे इन्सर्ट करायचं असेल, डेट वगैरे इन्सर्ट करायचं असेल तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्याच्यानंतर फील्ड आहे इन्सर्ट. एखादी फील्ड तुम्हाला जर इन्सर्ट करायची असेल, फॉर्म्युला असेल किंवा ऑथरचं नाव असेल, ऍड्रेस त्या ठिकाणी इन्सर्ट करू शकता. त्या पद्धतीने ब्लॉकचा पण आपण समावेश करू शकता.
त्यानंतर पुढचं एक महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो, वर्ड आर्ट. वर्ड आर्ट मध्ये तुम्ही समजा एखादी नाव सिलेक्ट केलं, ते वर्ड आर्ट मध्ये तुम्ही जे काही डिझाईन दिली ते डिझाईन तुम्हाला या ठिकाणी कन्वर्ट करून मिळेल. त्याला तुम्ही वेगवेगळे टेक्स्ट इफेक्ट देऊ शकता, ट्रान्सफॉर्म मध्ये जायचं, वेगवेगळे इफेक्ट देऊ शकता. हे जनरली बघा डिझायनिंगला यूज होते, चित्रपटाचे नाव टाकण्यासाठी वगैरे असे हे ट्रान्सफॉर्म इफेक्ट्स तुम्हाला दिसतात. आधी तुम्ही फ्लॅग जर केलं तर झेंडा फडकल्यासारखं ते दिसतं. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे ड्रॉप कॅप. ड्रॉप कॅप जनरली इंग्लिश न्यूजपेपरमध्ये डिझायनिंगसाठी जनरली यूज केल्या जाते ड्रॉप कॅप. त्याच्यामध्ये दोन ऑप्शन असतात, एक ड्रॉपड असते, एक इन मार्जिन असते. ड्रॉपड मध्ये एकच कॅरेक्टर मोठा दिसते, जसं इथं चित्रात दाखवले, बाकीच्या लाईन मध्ये ते ऍडजस्ट होते. त्यानंतर पुढचा प्रकार जो आहे तो आहे इन मार्जिन. इन मार्जिन मध्ये तो शब्द जो आहे मोठा होऊन तो मार्जिनच्या आतमध्ये जातो त्या बाजूला, त्यामुळे त्याला इन मार्जिन म्हणतात. नन करा, नॉर्मल होऊन जाईल तुमचा शब्द. त्यानंतर पुढे आहे सिग्नेचर लाईन. सिग्नेचर लाईन मध्ये मित्रांनो तुम्हाला काही सिग्नेचर लाईन्स टाकायचे असतील तर तुम्ही ते सिग्नेचर लाईन या ठिकाणी टाकू शकता. कोण आहेत समजा डायरेक्टर आहेत, मी त्यांचा मेल आय डी समजा gmail.com हे करा. ते तुम्हाला असं साईन केल्यासारखं दिसते मित्रांनो, डिजिटल साईन केल्यासारखं ते सिग्नेचर पॅनलचं काम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये कुठल्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी तुम्हाला डेट अँड टाइम इन्सर्ट करायचा असेल तर तुम्ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये करायचं त्या फॉर्मॅटमध्ये डेट अँड टाइम त्या ठिकाणी तुम्ही इन्सर्ट करू शकता. टाईममध्ये अशा पद्धतीने टाइम पाहिजे असेल तर त्या पद्धतीने टाइम देखील इन्सर्ट करू शकता. त्या वगैरे त्याला बाजूला करू. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा ऑप्शन आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही वर्ड मध्ये काम करताना तुम्हाला एखादी फाईल इन्सर्ट करायची असेल एक्सेलची वगैरे, तुम्ही एक्सेलची शीट डायरेक्टली या ठिकाणी इन्सर्ट करू शकता. कर्सर पॉइंटर आहे तिथं बघा, हे मेनू सुद्धा एक्सेलचे आले सगळे. अशा वेगवेगळ्या फाईलीचा आपण या ऑब्जेक्ट मध्ये समावेश करू शकतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा ऑप्शन आहे इक्वेशन. इक्वेशन्स मध्ये जे एरिया ऑफ सर्कल, बायनिमल थेरम, वेगवेगळे इक्वेशन्स तुम्हाला या ठिकाणी ऍड करून त्याच्यात काही करेक्शन करायचं असेल तर करेक्शन करता येतात. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे सिम्बॉल आहे. सिम्बॉल मध्ये तुम्हाला युरोचं सिम्बॉल, करन्सीचे सिम्बॉल किंवा रजिस्टर, कॉपीराईट, ट्रेडमार्क असे वेगवेगळे सिम्बॉल गरजेनुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करता येतात मित्रांनो. तर आज आपण इन्सर्ट मेनूचा उर्वरित सगळे ग्रुप्स त्या ठिकाणी डिटेलमध्ये बघितले मित्रांनो. तुम्हाला जर एखादी कुठली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून कळवा मित्रांनो. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू मित्रांनो. आजच्या दिवस या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार, बाय बाय, थँक्यू.